नमस्कार बालमित्रांनो. आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 26वी आणि कथा ऐकणार आहोत. बंधू प्रेमाची शिकवण. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंड घरी जमलो होतो. पुण्याला मामाकडे शिकणारा मोठा भाऊही घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला. सबंध अंगावर सगळीकडे देवी आल्या. मोठ्या मुश्किलीनं तो वाचला. मोठ्या दुखण्यामुळं अशक्तही झाला होता. देवीच्या आजारात अंगात उष्णता फार वाढते. साऱ्या अंगाची आग आग होते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जाण्याची गरज असते. अशा वेळी गुलकंद घेतात, पण तो फार महाग. आम्हाला कसा परवडणार? म्हणून आईनं गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांद्याचा पाक. कांदा फार थंड असतो, शिवाय स्वस्तही. पौष्टिक कांद्यात फॉस्फरस असतो असे डॉक्टर म्हणत. त्यामुळं हाडं बळकट होतात. अशा गुणकारी कांद्यांना माझ्या आईनं अर्धवट वाफ दिली. वरची सालं काढून ते कांदे गुळाच्या पाकात घातले की झाला कांदे पाक. माझ्या भावाला आई रोज 2-3 कांदे द्यायची. ते पाहून मी रागावलो. आईला म्हणालो, दादाला रोज कांदे पाक देतेस, आम्हाला कधी नाही. आम्ही तुझे नावडते. जवळ असे ते कोपऱ्यात बसे. मला देवी आल्या तर किती बरं झालं असतं. माझे शब्द ऐकून दादा दुखावला. तो थोर मनाचा होता. तो म्हणाला, आई, उद्यापासून साऱ्यांना कांदे पाक दे, नाहीतर मलाही नको. आई रागावली. म्हणाली, अरे तुम्ही का सावत्र आहात? तो आजारी आहे म्हणून त्याला देते. आणि तुझाच भाऊ नातो का कोणी परका आहे? आणि तुझ्या पायांना नाही का तेल चोळत? घरी आलास म्हणजे गोड करते. त्या दिवशी आईनं पानग्या केल्या होत्या. पानग्याबरोबर दादानं सर्वांना कांदे पाक वाढला. पण मी त्या दिवशी रागावलेलाच होतो. खेळायलाही गेलो नाही. दुपारी जेवणानंतर दादा आडवा झाला. त्याच्या तळपायाची आग होत होती. शेवटी न राहून तो मला म्हणाला, श्याम, देतोस का रे तळपायावर पाय? पुण्याला गेल्यावर कशाला सांगेन. पण मी उठलोच नाही. आईनं ते पाहिलं. रागावली. ती बाहेर आली आणि म्हणाली, श्यामला कशाला सांगतोस? तुझा कोण आहे तो? मी देते तुझ्या पायावर पाय. आणि खरंच आई दादाचे पाय चेपू लागली. मला एकही शब्द बोलली नाही. शेवटी मीच शरमलो. आईला बाजूला करून दादाचे पाय चेपू लागलो. त्या रात्री जेवणानंतर आम्ही सारेच अंगणात बसलो होतो. आईनं दुर्वाच्या आजीला गाण्याचा आग्रह केला. आजीनं भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, हे गाणं म्हटलं. गाण्याचा अर्थ ऐकून मी शरमलो. मी धावत दादापाशी गेलो आणि म्हणालो, दादा, माझं चुकलंच, क्षमा कर. मी आजपासून तुला कशालाही नाही म्हणणार नाही. तुम्हाला बालमित्रांनो ती कथा माहिती आहे का? जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला थोडं लागलं होतं, त्यावेळी नारद मुनीला त्यांनी सांगितलं की जा आणि माझ्यासाठी या जखमेसाठी एक चिंधी घेऊन ये. नारद मुनी म्हणाले, तुझी सख्खी बहीण जी आहे ना, तिकडे मी आधी जातो. सुभद्रेकडे ते गेले आणि त्यांनी सुभद्रेला सांगितलं, कृष्णाच्या हाताला करंगळीला लागलं आहे, रक्त भळाभळा वाहत आहे, तेव्हा त्याच्यासाठी एक चिंधी दे. परंतु तिनं तिचं भांडार उघडं केलं आणि दाखवलं, इतक्या भरजरी साड्या आहेत, हा शेला, हा पितांबर, तर मी कोणती साडी आणि कोणती चिंधी त्याला देऊ बरं? म्हणून ती नाही म्हणाली. परंतु जेव्हा नारद मुनी द्रौपदीकडे गेले तेव्हा तिला काहीही सुचलं नाही आणि तिनं स्वतःच्या अंगावरची जी भरजरी साडी होती त्याचा पदर फाडून लगेचच धावत पळत नारद मुनींच्या बरोबरच श्रीकृष्णापर्यंत ती धावत गेली आणि स्वतःच्या हातानं त्या करंगळीला ती बांधली. म्हणजे यावरून खऱ्या प्रेमाची प्रचिती लक्षात येते. आणि म्हणूनच श्यामला त्या ठिकाणी लाज वाटली की आपला भाऊ असताना आपण भावासाठी काहीही केलं नाही. खरं पाहिलं तर बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या बहीण भावासाठी काम केलं पाहिजे, झिजलं पाहिजे, मनापासून त्याग केला पाहिजे. चला तर मग, तुम्हाला या गोष्टीतून बरंच काही कळालं. एका गोष्टीतून 2 गोष्टी तुम्ही आज ऐकला आहात. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.